घ्या बापा तुमचा टिफिन घ्या. किती घाई करता बापा, किती घाई करता सकाळपासून. जरासंही समजत नाही का तुम्हाला? होत नाही आता मान आणि साडीनं तर जमतच नाही मला. पडली गेली तर मग कुठं आफत करायला जाण काय? घाई करून राहिलो का तुले पार्वती? मी फक्त तुले म्हणूनच तर राहिलो, झालं काय तू कर ना तुझ्या आरामानं. मी काय घाई करून राहिलो का तुले? पडतवरी कर म्हणतो का तुले? करूनच राहिले ना घाई. उठली तवाचे घाई करून राहिले. कर लवकर, कर लवकर, लवकर कर. मला उशीर होते. लवकर ते डब्बा बांधून मला उशीर होते. करूनच तर राहिले तुम्ही आणि म्हणता घाई करून राहिलो काय? तर आता तू लय उशीर करतो पार्वती. तू एकदम झोकाझोकानं करत राहतो. जराशी समजून बी घेत जाय. मला उशीर होते मग तिथं बोलणे खावं लागते मला. म्हणून म्हणतो तुले गेले 8 दिवसापासून नीरा उशीर होऊन राहिला मरे. नुसता उशीर होऊन राहिला. उशिरा मी कामावर पोहोचून राहिलो. बरं झालं तो शेठ समजून घेऊन राहिला तर पैसे नाही काटत. नाही तर पैसे काटले म्हणजे मग माये एका घंट्यासाठी अर्धा दिवस काटते ना. म्हणून तुले म्हणतो बा. तर मी बी काय करू? मान नाही होत नाही. साडीच सांभाळता मान काम नाही होत. दे आता झालं बांधला ना डब्बा. ते चाललो मी. हो घ्या तुम्ही तुमचा डब्बा बांधला. संदीप तुया बांधतो आता. एक 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 करतो बा. मान असं घाईघाईनं होत नाही संदीप. एक 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 करता त्या भाऊजीचा बांधून दिला आता तुया बांधतो. थांब जरा 10 मिनिट मी बांधतो तुया डब्बा बांधतो. बाटत बी भरा लागते ना तू पाण्याची. नाही बाई पार्वतीबाई आराम कर आता. तू आता बनवलं तू ना तेवढंच लय आहे. मी माझा डब्बा बांधून घेतो. बॉटल बी भरून घेतो. बांधून घेतो काय? बांधून घे मग. साडीनं नाही जमत रे संदीप मान. साडीनं कधी पायात अटकली गिटकली साडी घाईघाईनं करायला गेली ना पायात अटकली ना पडली तर मग म्हणून मी आरामानं चालतो. आरामानं करतो. त्या भाऊजीला समजत बी नाही. मला समजते ना बाई. मला समजते. भाऊजीला बी समजते. पण जाणून बुजूनच भाऊजी तसे करतात. तो मी नाही करणार तसा. मी बांधतो डब्बा. जाय बाई तू जाय सोप्यावर झोप जा. आराम कर सोप्यावर जाय. मी माझा डब्बा बांधून घेतो. हो बांधून घेतो हा डब्बा. थकून जातो रे संदीप मी. थकून जातो. त्याच्यात ते साडी अजून भारी लागते. उठली तवाची. उठली का झाडझूड भांडे घासणं चहा नाश्ता स्वयंपाक लय होऊन जाते. मग लागन तर मग दिवसभर आरामच राहते. सकाळचीच धांदल होते लय. होतेच बाई सकाळची पार्वतीबाई. सकाळची धांदलच होते. करो रे संदीप मी बी करो पण आता नाही व्हाले पाहत. मला समजते ना पार्वतीबाई. मला समजते. आता दिवस जवळ आले तसं तसं तर नाही होणार. जाय तू आराम कर. मी माझा डब्बा बांधून घेतो. घे बांधला डब्बा. पाणी भरलो. किती वेळ लागला. भाऊजीला समजत नाही बिचारायले कसे आहेत तर. समजून घेत नाही जरा बी बहिणीले माया. आता तिच्यानं होत नाही. मला समजते ना. मग भाऊजीला समजत नाही कसे आहे तर काय माहिती का ते. पार्वतीबाईनं 2-4 वेळा तेच ते म्हटलं. हे साडी घालणं नाही येत आता. साडी भारी लागते तर पण मग भाऊजीला समजणार नाही. मग भाऊजीला हेच तर नाही समजत काम नाही होतं आपण करू लागाव. जरासं आपला डब्बा बांधून घ्यावा. पिंकीचं जरासं करून देवा. भाऊजीला हेच तर नाही समजत. नाही तर चुपचाप बसलं राहावं. घाई करते बाईच्या मागं. तर हे काय समजन भाऊजीला. मीच आणतो मग बहिणीसाठी मस्त प्रेग्नेन्सीमध्ये घालायच्या गाऊनच आणतो मस्त 2. घे बाई म्हणून घालत जाय. तर कारण बाईले काम करायला थोडंसं हलकं वाटन. साडीनं भारी लागते तर. पण मी कसा घेऊ बटन मला तर समजतही नाही. आता बाईले कोणत्या आवडून कोणत्या घालायला लागते कशा घालायला लागते. मी आनंतर लहान होईन नाही तर मोठ्या होईन. असा करतो दुकानवाल्याला समजन. त्या दुकानवाल्यालाच म्हणतो असं असं आहे तर दे बा म्हणून. तो देईन तर नाही बोट दुकानवाला कसं देईन. फिटच होऊन जाईन तर मग काय करून अजून. आणि ढिल्याच होऊन जाईन तर मग काय ढिल्या ढाल्या तर परवडतेच म्हणा चांगलंच आहे. पण फिटच झाले तर मग काय अजून वापस करा. आयडिया कल्याणीले कल्याणीले नेतो. ते जातोच राहते ते. तिले आज बस स्टॉपवर पकडतो आणि तिलेच नेतो तिच्या हातानं घेऊन घेतो. तिले बरं येते घेता. तिले येईन घेता. पाय तो जातो पटापट. भेटली पाहिजे सडकावर बस स्टँडवर तर तिथून तिले दुकानातच नेतो. पहिले दुकानात चाल म्हणून मा संग. मा बहिणीला तू गावना घेऊन दे आणि मग जा कुठं जात तर. आता कुठचे देऊ मी पैसे तुले? ते ब्लाऊजचे आले होते कसे बसे 400 रुपये 400 450 रुपये ते सरले. आता कुठून देऊ तुले पैसे मी? हा आता शाळा संपली तर कॉलेज संपलं काय रे रोज रोज जातो तू? म्हटलं ना तुले जाऊ नको घरी राह चुपचाप. पैसे खर्च करून राहिले तिकीट मध्ये तर. घरी बसून राहू काय? एवढं शिकले आणि घरी बसल्यानं होईन काय? घरी बसून राहीन मग मी ना ड्युटी लागून जाईल काय? घरी चालत येईन का ड्युटी? मी एकटीच आहो काय? या भारतामध्ये या जिल्ह्यामध्ये मी एकटीच आहो का ड्युटीसाठी अप्लाय करणारी? लाखो विद्यार्थी आहे. लाखो करोडो विद्यार्थी आहे. मग अप्लाय करा लागते तेव्हाच लागते. माय का तिथं कोणी रिश्तेदार बसले आहे काय? नातेवाईक बसले आहे का माय? मला घर बसल्या नोटीस पाठवून घर बसल्या मला नोकरीचा काल येईन. जावा तर लागन ना पाहता लागन ना. आई कशी करतो तू? कशी बोलतो तू? आता एवढा खर्च केला तर आता तिकीटचा खर्च नाही करू शकत का उलीचा? तर रोजच जावं लागते का तुले? असं शाळा असल्यावानी तू रोजच चालली तू. रोजच कुठं चालली आई?
हप्त्यातून 2-3 वेळा तर चालली ना, 2-3 वेळाच तर जातो ना. तर 2 दिवस घरीच तर होते मी. आज चालली बा, हिचा साधनाचा फोन आला ये म्हणे, तर आज चालले मी. आता नाही, आता कुठचे पैसे नेतात मापाशी नाही आहे पैसे, मागता बापाले आणि जा. 2 दिवस बाबा नसतं दिले ना आई. आजच तुला मागून राहिली मी बाबा घरी नाही म्हणून. काय जास्त मागून राहिली का? 100 रुपये मागतो ना येवा जावाचे. माझ्यावरच्या इथं संपले ना पुरे. 4 दिवस तर माझ्यावरच्याच नेलं तुला शंभरी. आई काहून अशी करतो तू चिडचिड? आता पाय, आता एवढं शिकली, आता त्याचा शिकण्याचा काही उपयोग तर झाला पाहिजे. काही नोकरी तर लागली पाहिजे चांगली. का बस अशी घरी धुणं भांडी करत राहू का तुझ्यासारखी? कर्ज लग्न झाल्यावर नोकरीच करणं आहे. त्या मागे कोणते सासू सासरे आहे? एकटंच राहणं आहे, दोघांच राहणं आहे तुमचं. हा, करत बसजो, नोकरीच करतो साऱ्या जिंदगीभर तू नोकरीच करत राहायचो. आता जरासा आराम तर घे करून, लग्नावरही आराम करून घे जरासा. ताजी तवानी दिसली पाहिजे नवरी. मला काही गरज नाही आहे आरामाची. मग काय वजन नाही वाहून राहिली मी, काही दगड नाही फोडून राहिली मी. देतं काय? हाय का पैसे? देतं काय? दे पैसे, मी जातो पटकन. हायच नाही म्हणतो माझ्यावर, तर कुठून देऊ तुले? मागच भिडली तू. काय झालं? हा, काऊन कर सुरू आहे घरामध्ये? पैसे मागून राहिली आज अजून. पाचचे पुरे संपले, 400-450 रुपये. आता कुठून देऊ इले पैसे? रोजच जाते. रोजच इले नोकऱ्या लागते काय? बाबा मी काय जाऊन रोजच नोकरीसाठी जातो काय? काही जागा निघाल्या काय? काय असं काय फॅसिलिटी निघाली काय? पाहतो जाऊन. आज साधनाचा फोन आला होता सकाळी, म्हणून चालले मी आज. आता काय बोलून राहिली? कायले जातं करते. जाय बाहेर हिंडत घुमत राहिलं तर माहित होते सगळं. जाय, किती रुपये पाहिजे? 100 रुपये पाहिजे बाबा. आज जातो, मग लागन तर 4-5 दिवस नाही जाईल. बरं, हे घे 100 रुपये, जाय. बिघडवा मस्त पोरीले, मस्त बिघडवा. द्या, जेवढे रुपये मागले तेवढे द्या एखाद्या पोराबारावानी. पोरगी बारी घरी राहिली पाहिजे. आता लग्न जुळलं, आता लग्न होईन आता 2-4 महिन्यावर. आता घरी राहिली पाहिजे, घरचे कामं शिकले पाहिजे. तर नाही रोजच जाते बॅग घेऊन. आणि तुम्ही बी देता तिले सपोर्ट. जाय म्हणता, जातो म्हणलं का जाय. 100 देऊन देता तिच्या हाती. आतापर्यंत एवढा मी सपोर्ट केला तिला. बिघडली का माई पोरगी? ध्यानावरच राहिली ना. तिथे करायचं होतं तर आपल्याला मला विचारून तिनं समोर पाऊल उचलला. असं पाहून गेली काय लोकांच्या पोरीवानी? नाही, पण काम तर तेच केलं लोकांच्या पोरीसारखं. हा, मतानच तर करून राहिली. कोणतं आपल्या मतानं करून राहिली? बाबा काय होता पद्या, तुला काय होय आता? बाबा मला पैसे द्या, मला बी 100 रुपये द्या, मी बी जातो. तू कुठं जाता? हा, चल होय तिकडे म्हशीले पाणी पाच बरं, जाय बरं. मी नाही पाहत, मला 100 रुपये द्या. तायडीले कसे दिले तुम्ही? मला नाही देत. तायडीच लाडाची आहे का? मी नाही आहो काय? ते कामासाठी जाते बेटा. हा, तिचे कामासाठी पैसे तुला कायले पाहिजे? तू कुठं जातं? आतापासून कोणती तुला नोकरी लागते? कायच्यासाठी पाहिजे तुला पैसे? मला पैशाची गरज नाही पडत काय बाबा? मला इथं पाहिजे ना, द्या मला 100 रुपये. जाय, त्या म्हशीले पाणी पाच, जा पहिले. 100 रुपये वाला दिन चांगले सट केले का पायावर? आणि त्या तायडीचीच मजा आहे, तायडीचीच लाड आहे, माझं काही नाही आहे. मस्त आहे हो तुमचं. तर पोराला हेदर करता. हा, काय हो दे असं बोलता. आणि कल्याणीचा मोठा लाड करता. हा, शेवटी पोरगच कमी येते, पोरगी नाही येणार. हो, कोणी नाही पाहिजे बोले ना, पोरगी पाहिजे शेवटी ना. ना पोरग पाहिजे. मा भगवंत आहे, मला त्यावेळी भगवंताचं नाव घेईन आणि बस त्याच्याजवळ चालला जाईल. कोणाची गरज नाही पडत. हो, असंच नाही ते काय भगवंता. पूर्ण केलेल्या कर्माचे फेड इथंच करायला लागते. बस झालं का स्वयंपाक? वाढ बरं जेवून घेतो आणि जातो म्हशीसाठी चारा आणाले. हो, चला स्वयंपाक वाढतो. आता काय काय फिरता हो या वर्षी? या काय ना पाणी नाही येऊन राहिलं, काय फिरता? हा, हो ना बापा. काय पेरून काय बियाणे आणावं, काही समजून नाही राहिलं या वर्षी. धोंडे संपला तरी पाणी नाही येऊन राहिलं. आतापर्यंत पहिले नाही, आतापर्यंत पेरण्या होऊन जात होत्या आतापर्यंत, आणि ह्या वर्षी पाणीच नाही येऊन राहिलं बापा. हा, ऊन तपून राहिली. काढा लागते काय व धोंड्या? चला बरं आपण बाया मिळून काढू धोंड्या. धोंडी पाणी दे, धोंडी पाणी दे, मग येईन पाणी. पूजा पाठ करा, मग येईन पाणी. काय पूजा पाठ केल्यानं पाणी येते काय? जसं जेव्हा मान्सून फिरन तेव्हा पाणी येईन. किती धोंड्या काढानं, किती पूजा पाठ करानं, पाणी त्याच्या टायमावरच येईन. करतात व बापा. आता पाय, आता ह्या जून महिनाभर वाट पाहतील लोक. आणि जसा जुलै महिना लागला तसे पायजा लोक कसे पूजा करतेत, कसे धोंड्या काढतेत, कसे प्रसाद वाटतेत. करतेत, श्रद्धा राहते, श्रद्धा करतेत. मग म्हणतेत आलं पाणी. जून हो विमलाताई, जुलै. मग काय व जून महिनाभर वाट पाहते. आणि मग जून महिन्यात नाही आलं तर मग जुलै मध्ये येते. जुलै मध्ये नाही आलं तर मग कधी येईन पाणी? हाव ना विमलाताई, जून जुलै येईन पाणी. बरोबर आहे ना व कमला. विमलाताईचं काय चुकलं काय? करतेत पूजा लोक. पाहिजे आता ह्या जून महिना संपला म्हणजे पाहिजे आता कशा पूजा करतेत लोक.
वावरानं मंदिरानं पूजा करतात, पावसासाठी धोंड्या काढतात लेकरं साड्या गावाईमध्ये. पाणी उबडा मग त्याच्या अंगावर, मग येते म्हणते पाणी. मग काय म्हणते, हाव मी पूजा केली म्हणून आलं पाणी. हो करतेत. आता आपली आपली श्रद्धा करतेत. येते का नाही येत आजकाल आली नाही अजून. आतावरी तर येऊन झाले पाहिजे होतं. ए लोको संदीप, चल बस थांबली. तुम्ही जा. मी दुसऱ्या मागच्या गाडीने येतो मी. आता चालणार इथं का जप करतो काय? थांबली ना बस, चालणं. हो येता का नाही? थांबवलं पाहिलं. आलो रे बा. अमाय पिंकीचे मामा बस थांबले तरी काऊन नाही गेले कडे? उभेच आहे. अरे कल्याणी, किती वेळचा वाट पाहून राहिलो होतो मी कल्याणी तुमची. आज उशीर काऊन केला एवढा? बस निघून चालली गेली. ह्या बसनं गेलो असतो. मला हे नाही समजत पिंकीचे मामा. बस थांबली होती, रामलाल काकाजी गेले आणि तुम्ही काऊन नाही गेले? माय वाट काय पाहून राहिले? पण माझं काय काम आहे तुमचं? हा बस थांबले ना तुम्ही, गेले नाही, उभेच राहिले तिथं. तुमची वाट पाहत होतो मी, म्हणून मी गेलो नाही, सोडून दिलो ते बस. मला काम आहे तुमच्याशी. माझं काम आहे? त्या दिवशी तर भेटलो होतो आपण, आणि मग आज कोणतं काम पडलं माझ्या तुमचं? ये पा कल्याणी, मला काम पडलं तुमच्यासोबत म्हणून मी थांबलो, तुमची वाट पाहत. लय वेळचा मी तुमची वाट पाहून राहिलो. 2 गाड्या माझ्या एकटा गेल्या, मी सोडून दिलो, तुमची वाट पाहत असलो. आमा 2 गाड्या सोडून दिल्या तुम्ही? काय काम आहे माझं सांगा, बोला. हे पा कल्याणी, तुम्हाला तर माहित आहे पार्वतीबाई प्रेग्नेंट आहे. हा माहित आहे ना. काय झालं होतं त्याला मग? खूप कामाची धांदल होती तिची, आणि साडीनं जमतही नाही म्हणते. काही ना भारी लागते म्हणते साडी, म्हणते अशी म्हणते माझी बहीण. तर त्यानं मग आता मस्त हलक्या फुलक्या गाऊन घाला. हो तेच मला वाटलं का मा बहिणीनं आता हलक्या फुलक्या गाऊन घातल्या पाहिजे. मग काय प्रॉब्लेम आहे तर भाऊजी नाही म्हणते काय? तर मग नको घालू म्हणते काय? भाऊजीला काही लेणं देणंच नाही ना कल्याणी, काहीच नाही म्हणत ते. उलट तर ते घाई करते बाईले, कर लवकर डब्बा. स्वतःच्या हाताने डब्बाही बांधत नाही. काही लेणं देणंच नाही भाऊजीले. ते त्याच्या कामातच गुंतले आहे. असं काय नाही पिंकीचे मामा, मग हे तर चुकीचं आहे ना भाऊजीचं. आता भाऊजी त्याची काळजी नाही घेईन तर कोण घेईन? बरोबर कल्याणी, तो पण आता कोण भाऊजीला म्हणत बसन, कोणत्या भाऊजीच्या तोंडाला लागत बसून. उलटे तिलते खूप बोलते बा माय भाऊजी, लगत स्वभावाचे आहे. हा ते तर आहे म्हणा, अलगच स्वभाव आहे पण पिंकीच्या बाबाचा, भाऊजीचा. तर मी विचार केलो, आज मी स्वतःच मा बहिणीसाठी 2 गावनं घेऊन येतो घरी घालायला, मस्त हलक्या फुलक्या. तर मग विचार केलो, मला कसं घेता येईल बटा, कसं मागाव दुकानाला आले रे, कशा घेवावं मा बहिणीच्या साईजच्या, असं वाटलं. मग तुमची आठवण आली. अरे हो म्हटलं, कल्याणीला न्यावं म्हटलं, कल्याणी बरोबर घेऊन देईन म्हटलं. तर चालन का आता माझ्या संग दुकानात, आणि घेऊन द्यान का मा बहिणीसाठी 2 गावनं? ठीक आहे ना, काही हरकत नाही, घेऊन देईन मी. मॅटर्निटी गाऊन घ्या लागते त्याच्यासाठी, मस्त चैनावाल्या. मग बाळ झाल्यावर बी ते ड्रेस घालू शकते, ते गाऊन घालू शकते. तर मस्त सोपं जाते, बाळाले दूध प्याले बी सोपं जाते. घेऊन देईन ना मी. चला घेऊन घेऊ. याच्यासाठी का तुम्ही माझी वाट पाहत होते? याच्यासाठी मी तुमची वाट पाहत होतो. आज तुम्ही उशिरा झाल्या. हो आज उशीरच झाला मला. माझ्या संग बोलता टाइम लागला, नाही तर मी याच्या पहिले येत होते. काय म्हणते विमला ताई? हे गंगाची पोरगी इथंच आहे ना. आता हे पाय धोंड्याला आली होती वाटते जवाईनं पोरगी. जवाई चालले गेले त्या दिवशी, दुसऱ्या दिवशी अंगठी फेकून. तवाची पोरगी इथंच आहे. नेत नाही वाटते, असं वाटते मला. नेत नाही पोरीले. नाही गेला रागानं जवाई. सांगेस ना ते तानानं गेला म्हणे. इथे टाकून गेला असं. काय माहित बाबा, त्याच्या घरचं त्याईले माहित, आपल्याला काय माहित. आपण काय त्याच्या घरी सारवाले जावा? हा मुन्नी तशी नाही म्हणत व विमला ताई मी. काहिले तिच्या घरी सारवाले जावा? माझ घरचं आपल्याच घरचं आपल्याला नाही होत ना, तिच्या घरी कोण जाते? एक गोष्ट होय, तशी मोठी नाकानं गोष्टी सांगते ना. आता म्हणून आता एवढे वर्ष झाले लग्नाले, लेकरू नाही होत होतं दत्तक घेतलं, आणि आता सोडलं काय? एवढे वर्ष झाल्यावर सोडते काय व कोणी? मुन्नी इकडे गंगाई कशी आहे टर्रेल म्हणतसन, येईन तो तवाच जातो. पोरीले म्हणतसन, पोरगी तशीच आहे. पोरगी म्हणतसन आई थो येईन तवाच मी जाईन, आणि तिकडून थोई म्हणत असन तसा ते येईन तिच्या मतानं. असं माहिती सुनील तसंच केलं गंगानं. आता पोरगी येऊन बसली. मै पोरगी गेली, आताच गेली विमला ताई. गोष्ट नको बदलू मुन्नी. ऐकलं म्या, सगळं ऐकलं म्या. सुनीलही तसंच केलं गंगानं. आता पोरगी येऊन बसली नाही, आणि गोष्ट बदलून राहिली अजून. ऐकलं ना म्या. तरी म्या म्हटलं आतापर्यंत मा पोरीच्या गोष्टी काऊन नाही झाल्या गावामध्ये? होऊन राहिल्या गोष्टी मा मांग, पण मला माहित नाही. आज मला माहित पडलं. तू गोष्ट थोडी करत होतो गंगा. काही बी आपल्यावरच घेतं काय? त्या मागावची गंगा, मागावात बी गंगा आहे का? तुझं नाव आहे का एकटीचं गंगा? गावात बी गंगा आहे. तिची सून बी पाहून गेली, आणि पोरगी घरी येऊन बसली. तू पोरगी घरी येऊन बसली काय? तू सून पळाली काय? आपल्याच अंगावर घेतं गोष्ट. गेलती ना मैसून बी, तर गेलती 5 वर्ष नाही आली ना मैसून बी. सगळं गाव तर गेलतं तिले मनवाले, आणि आता माझी पोरगी बी येऊन बसली. मग पण तुझ्याबद्दल गोष्ट नाही करत होतो आम्ही गंगा. तुझ्याबद्दल नाही गोष्ट करत होतो का? तुझ्या संग एकटी संग असं नाही घडलं. लय लोकांच्या सुना जातात ना, पोरी येऊन बसतात. तुझ्याबद्दल नाही गोष्ट केली. विमला ताई खरं सांगा,
माझ पोरीची गोष्ट सुरू होती ना. विमलाताई खरं सांगा तिले, ते मागावच्या गंगाची गोष्ट करत होती ना मी. विमलाताई तुम्ही कधी खोटं बोलत नाही, तुम्ही खरं बोला. माझ पोरीची गोष्ट सुरू होती ना. विमलाताई खोटं बोला, तुम्ही खरं बोलत नाही ना. ज्या मागावच्या गंगाची गोष्ट सुरू होती ना. विमलाताई तुम्ही खोटं बोला, खरं नाही तुम्ही चुप चुप राह, आणि तू चुप राह. खरं बोलत नाही, खोटं बोलते करून राहिल्या दोघे जणी. तर खरं खोटं मला नाही माहित. बरं झालं विमलाताई, एक नंबर. काय हसून राहिली मुन्नी, काय हसून राहिली? हा मा पोरीच्या गोष्टी करून राहिली ना, मा गावच्या गंगाची गोष्ट करून राहिली म्हणता. मी काय हसून राहिली? पाय बरं दिसते का मी हसून राहिली का? मी माझ्या दातच समोर आहे, हसतानाच दिसतो मी कधी बी. हसतानीच दिसतो आणि वय तिकडे. याच्या पुढे मा पोरीच्या गोष्टी नको करू. मै पोरगी काही घर सोडून नाही येऊन बसली, ते पाहून पण आली. जाईनच का तुमच्या डोक्यावर बसली आहे का तुमच्या घरचं खाते काय? मी चारतो मा पोरीने. वाचली बापा, नाही तर आता हे माझ्या संग भल्ली झगडली असती. बरं झालं मी गोष्ट बदलून दिली आणि विमलाताईने सांगितलं नाही, चालल्या गेल्या तिकडे म्हणून. मला नाही माहित म्हणून. विमलाताई बी मस्त आहे. कुठे गेली गड्या माझी सासूबी? माझी सासूबी हिंडतच राहते गड्या, घरी पायच नाही टिकत त्याच्या, राहतच नाही घरी. आले वाटते. आई काय म्हणता? आई पीठ संपलं. पीठ संपलं आता पुरतं असं ना? नाही आता पुरतं बी नाही. काल रात्रीच होतं तेवढं बनवून घेतलं ना. पाय मग म्हणतं बोलते बोलायला एक कळतं. आता मग तू 2-3 दिवसा पहिलेच काऊन नाही सांगून देत पीठ संपते तर? आता वेळेवर सांगता. आता ते बाबा गेले, आता तर आणलं नसतं का त्याईनं? सकाळी सांगून दिली असती तर, काल रात्रीच सांगून दिली असती तर, आता आणलं नसतं का त्याईनं? आता सांगून राहिली काय मावा? आई माझ्या ध्यानातूनच निसटून गेलं. रात्री मी पोळ्या बनवल्या आणि सांगतोच म्हटलं तर राहूनच गेलं. आणि आता पोळ्या करायला गेली तर पीठ नाहीये. पाय आता मी घेऊन जातो, दळून घेऊन येतो. पहिले सांगत नाही तर त्याईनं घेऊन आले असते. हो घेऊन आई. बांधून नसन ठेवलं हे तरी बरं होते का मी निसनास करून ठेवतो गहू. नाही तर वेळेवर तर तू उपाशी ठेवतो मग सारेले. आई हमेशा होते का ह्याच वेळेनं झालं ना, ह्या वेळेनं ध्यान नाही राहिलं माझं म्हणून होय. ध्यान नाही राहिलं, आता पुढच्या वेळेनं ध्यानात ठेवत जाय. आण दे बांधून, किती 10 किलो दे बांधून आण. घेऊन जातो मी, दळून घेऊन येतो. हो ठीक आहे. अशा करते सुना आणि मग म्हणते सासू बोलत नाही तर फायदा उचलते, बोललं नाही तर अशा गलत्या करते, बोललं तर म्हणते बोलते. बरं झालं आता ऐन वेळेवर पाहुणे आले असते तर नाही काय फजिती झाली असती, नाही काय गरिबी दिसली असती का बापा याच्या घरी पीठ नाही राहत काय? असं झालं असतं ना. कोणी येत नाही म्हणून ठीक आहे, घरी चालून जाते सगळं, घरचे राहते तर. आणि येत जात राहिले असते तर मग चाललं असतं काय असं?